असतं. तसं करायची तसं करायची गरज नाही. बाय डिफॉल्ट मध्ये ते जे आहे ते डाउनलोड होतं, एक्झिक्यूट होतं. म्हणजे मी तुम्हाला त्याची जार बनवून देऊ शकतो, तुम्ही यूज करू शकता. त्याचा फक्त एकच ड्रॉबॅक आहे आणि तोच एक फायदा असा आहे की जर तुम्ही ऍप्लिकेशन स्टॉप केलं की त्याच्या आतमधला सर्व डेटा गायब होतो. म्हणून याला इन मेमरी डेटाबेस म्हटलेलं आहे. इन मेमरी डेटाबेस म्हटलेलं आहे. क्रड युझिंग H2. नेक्स्ट आपल्याला पाहिजेत लॉम्बॉक, स्प्रिंग डेव टूल्स, स्प्रिंग वेब. डिपेंडन्सी लोअर घेतली तरी चालेल. आणि डेटाबेस घेऊया H2. हा डेटाबेस आहे. अँड डेटा JPA. डेटा JPA. नेक्स्ट फिनिश. आणि ते जार टाईप जे आहे ते तुम्हाला चूज करायचं आहे, जे तुम्ही ऑलरेडी चूज केलेलं असतं. इथे या ठिकाणी तुम्हाला जे काही जार आहे ते जार पॅकेज ठेवा. नेक्स्ट अँड फिनिश. हा प्रोजेक्ट बनेल आता. आवाज येतोय साक्षी, श्रद्धा, श्रेया सगळ्यांना माझा व्यवस्थित? येस सर. हा ठीक आहे. हा बनत आहे. 26% झालेला आहे. तोपर्यंत आपण जो एंटिटी आहे तुम्हाला एंटिटी दाखवून देतो मी. त्याचा जो काही एंटिटी असेल तो असेल, आपण सिंपल एम्प्लॉईचं क्रड ऑपरेशन घेऊया, जे नेहमी आपण घेत असतो, जे तुम्हाला समजायला सोपं जाईल. इथे आपण रिसोर्स लेअर, ज्याला आपण कंट्रोलर लेअर म्हणणार. देन आपण इथे DTO आणि एंटिटी. रिसोर्स, DTO, रेपोजिटरी आणि तुमचा जो काही सर्व्हिस लेअर जी आहे ती तुम्हाला यूज करायची आहे. जस्ट बिफोर सर्व्हिस. हे जे दोन आहेत एवढे तुम्हाला पॅकेजेस बनवायचे आहेत, आणि जे मी तुम्हाला बनवून दाखवतोय. ठीक आहे. चला
क्लास एम्प्लॉई रिसोर्स डॉट रिसोर्स, हा जो पॅकेज आहे हा हा पॅकेज तयार होईल आणि हा त्याच्यामध्ये क्लास तयार होईल. ठीक आहे. फिनिश. देन राईट क्लिक, क्लास एम्प्लॉई सर्व्हिस, हा क्लास तयार होईल. डॉट सर्व्हिस, हा पॅकेज तयार होईल. वर पॅकेज तयार होतो आणि खाली जो आहे तो क्लास तयार होईल. देन त्याच्यानंतर आपण आता तयार करूया एंटिटी एम्प्लॉई सुदीप and Sakshi may get bit difficult here, कारण की हा क्रड ऑपरेशन आहे. एक मिनिट, मी थोडस पॉज करतो. ओके. सो नाव एंटिटी तयार आहे, आपल्याकडे रिसोर्स तयार आहे, सर्व्हिस तयार आहे आणि डीटीओ सुद्धा तयार आहे. एंटिटी मध्ये आपण सगळ्यात अगोदर जाऊया आणि आपल्याला ज्या काही फील्ड पाहिजेत आहेत, प्रायव्हेट, लॉंग, आयडी, प्रायव्हेट, स्ट्रिंग, नेम, प्रायव्हेट, स्ट्रिंग, डिपार्टमेंट घेऊया, स्ट्रिंग डिपार्टमेंट, अँड फायनली प्रायव्हेट लॉंग सॅलरी. ठीक आहे. हा आपण डेटा घेऊ शकतो. इथे इथे डेटा घ्यायचा आहे. हा इथे @ एंटिटी मार्क करणं हे गरजेचं आहे. प्रोजेक्ट बनवताना मी H2 वगैरे सगळ्या डिपेंडन्सी सिलेक्ट केलेल्या आहेत. मी याला एंटिटी, त्याच्या जे काय अजून इंडेक्सिंग होत आहे म्हणून त्याला वेळ लागत आहे. नो वरीज, त्याला वेळ घेऊ देऊया आपण त्याचा. बहुतेक करून हा आला एंटिटी. यातला गेटर सेटर मेथड मॅन्डेटरी असतात म्हणून मी @डेटा हा घेतो इथे. म्हणून डेटा सेटर मेथड जे आहे गेटर सेटर, ते डेटा या अनोटेशनने मिळेल. देन रेपोजिटरी आपली तयार करून घेऊया. रेपो जो क्लास आहे तो आपण तयार करून घेतलेला नाहीये अजून, तर तो आपण तयार करून घेऊया. इंटरफेस आपल्याला तयार करावा लागेल. रेपोजिटरी आणि इंटरफेसचं नाव असेल एम्प्लॉई रेपो. आणि याला इम्प्लिमेंट करणार आहोत आपण, याला एक्सटेंड करणार आहोत आपण JPA रेपोजिटरी. ठीक आहे. आणि इथे आपण आपला जो काही एंटिटी आहे एम्प्लॉई नावाचा तो आपण देऊया. आणि इथे आपण ID देऊ शकतो आपला कुठला पण, जो की लॉंग आहे, तर लॉंग देऊ शकतो आपण. इथे लॉंग द्या. ठीक. देन सर्व्हिस,
सर्व्हिस लेअर मध्ये तुम्हाला CRUD ऑपरेशन करायचं आहे, तर 4 मेथड तुम्हाला लिहायचे आहेत आणि इथे यायचं @सर्व्हिस हे अनोटेशन तुम्हाला टाकावं लागेल, सर्व्हिस लेअर आहे म्हणून. माझी रेपोजिटरी डाव लेअर तयार झाली. त्याच्यानंतर त्याच्या वरची जी लेअर असते ती आहे तुमची सर्व्हिस लेअर. इथे आपण करूया पब्लिक. रिटर्न करणार आहोत जो डेटा आपण सेव्ह करणार आहोत तोच डेटा सेव्ह करणार रिटर्न करणार आहोत आपण. त्याच्यामुळे मी इथे करणार आहे रिटर्न जो आहे तो माझा रिटर्न जो असणार आहे तो असणार आहे सध्या एम्प्लॉई DTO. एम्प्लॉई ऍक्च्युली माझा एम्प्लॉई रिस्पॉन्स DTO असायला पाहिजेत. रिस्पॉन्स DTO सेव्ह. किंवा तुम्हाला जास्त अवघड जाऊ नये म्हणून ठीक आहे, नंतर मी त्याला चेंज करेन ऍज अ ऑप्टिमायझेशन म्हणून. क्रिएट एम्प्लॉई 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 हा सेव्ह करणार इथे. आणि मी रेपोजिटरीचा जो काही बनवलेला आहे प्रायव्हेट त्याचा ऑब्जेक्ट बनवून घेतो इथे. एम्प्लॉई रेपो EMP रेपो @AutoWire रिटर्न. आपण हा डेटा सेव्ह करणार आहोत आणि EMP रेपो. बघा इथे आपण सेव्ह केल्याच्या नंतर आपल्याला कुठल्याही ऑब्जेक्टची गरज पडत नाही. डायरेक्टली आपल्याला कशामध्ये स्टोअर करायची गरज नाहीये. हा एक कोड ऑप्टिमायझेशनचा भाग आहे. जर का तुम्ही इथे असं करत असाल, लेट्स सी, आणि इथे जर का ऑब्जेक्ट रिटर्न होत असेल तुमचा, जसं की अशा पद्धतीने एम्प्लॉई EMP असं, तर इथे हा जो ऑब्जेक्टची मेमरी आहे आणि नंतर तुम्ही इथे रिटर्न करत असाल हा EMP, तर आ, याचा काही उपयोगच नाही होत आहे खाली कुठे इतर लॉजिक साठी. जस्ट तुम्हाला रिटर्न करायचा आहे तो. तर त्यावेळेस तुम्ही डायरेक्टली रिटर्न स्टेटमेंट इथे टाकून द्या. असं वाटतं की तुम्हाला त्या ऑब्जेक्ट सोबत काही काम नाहीये. एक लाईनचा सोर्स कोड आणि तेवढी मेमरी तुमची बचत झालेली आहे. दॅट्स इट. हा झाला तुमचा क्रिएट एम्प्लॉय. देन पब्लिक रीड करूया. आणि रीड म्हणजे काय की ऑल डेटा रीड करून घेऊया. ऑफ लिस्ट ऑफ एम्प्लॉय लिस्ट ऑफ एम्प्लॉय रीड ऑल रीड एम्प्लॉईज. आणि इथून रिटर्न करणार आहे मी EMP डॉट EMP रेपो डॉट फाइंड ऑल. दॅट्स इट. अँड नंतर आहे पब्लिक एम्प्लॉई सिंगल ऑब्जेक्ट रिटर्न करणार आहे मी. रीड एम्प्लॉई बाय ID लॉंग ID रिटर्न EMP रेपो डॉट फाइंड बाय ID. दॅट्स इट. देन शेवटच्या जे आहेत पब्लिक एम्प्लॉई. अपडेट साठी तर काय सेवच आपण यूज करतो, वेगळी यूज करत नाही अपडेट साठी. डिलीट साठी वॉइड किंवा तुम्हाला जे काही डिलीट द्यायचं आहे ते तुम्ही देऊ शकता. मोस्टली वॉइडच असतं ते. डिलीट एम्प्लॉई बाय ID ने आपण डिलीट करणार आहोत लॉंग ID. आणि ते रिटर्न नसतं याच्यामध्ये. ही मेथड काहीच रिटर्न करत नाही म्हणून नथिंग. जस्ट ओनली डिलीट बाय ID करायचं. डिलीट बाय ID. दॅट्स इट. झालं. सर्व्हिस लेअर इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे तुमचं. आता फायनली तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं आहे. रिसोर्स @REST कंट्रोलर द्यायला. पब्लिक आणि रिटर्न करणार आहे हा एम्प्लॉई.
क्रिएट एम्प्लॉई 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 ऑब्जेक्ट घ्या आणि इथे तुम्हाला क्लास लेवलला तुम्हाला द्यावी लागेल एक युनिक ऍड्रेस साठी URL एम्प्लॉई, बट त्याच्यानंतर तुम्ही मेथड लेवलला कुठलीही URL देणार नाही. गेट मॅपिंग ही कोड क्वालिटीसाठी एक अजून एक गोष्ट आहे. जर तुम्हाला असं वाटतं की सेम सेम होत आहे तरच तुम्ही देताय. आणि मी इथे सर्व्हिसचा जो ऑब्जेक्ट आहे तो बनवत आहे एम्प्लॉई सर्व्हिस. आणि रिटर्न करणार आहे म्हणून मी EMP सर्व्हिस आणि कॉल करत आहे क्रिएट एम्प्लॉयला. दॅट्स इट. हा कोड माझा झाला. API एक्सपोज झालेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे माझा इथे मला पोस्ट मॅपिंग द्यावी लागेल पोस्ट मॅपिंग सर पब्लिक. हा, सर आधी मग गेट मॅपिंग का दिला होता? तो चुकून दिला गेला, सॉरी, दॅट्स माय मिस्टेक. आपल्याला पोस्ट मॅपिंग याच्यासाठी द्यायचा होता, डेटा सेव्ह करण्यासाठी. मला डेटा ओके सेव्ह करायचा होता, बाय मिस्टेक झाला ते. ठीक आहे. ओके सर. पब्लिक. आता आपण करणार आहोत रीड ऑल डेटा. रीड ऑल डेटा, सो लिस्ट एम्प्लॉई रीड ऑल एम्प्लॉई @ गेट मॅपिंग आपण केव्हा वापरतो तो लास्ट सेशन तुम्ही एकदा चेक करा प्लीज. पोस्ट मॅपिंग केव्हा वापरतो, गेट मॅपिंग केव्हा वापरतो, फुट मॅपिंग केव्हा वापरतो, त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये मिळेल. लास्टचा जो सेशन झाला 4th सेशन, त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल येऊन जाईल. फाइंड सॉरी रीड एम्प्लॉईज ही मेथड आहे. देन नेक्स्ट आहे तुमची पब्लिक एम्प्लॉई, फक्त रीड बाय ID आहे. आता इथे URL लक्षात ठेवा कशी मी घेतोय तो. एम्प्लॉई रीड करत आहे तर इथे लॉंग ID हा तर घेतलेलाच आहे. आणि इथे मी सर्व्हिस रीड करून रिटर्न पण करतोय. रिटर्न EMP सर्व्हिस डॉट रीड एम्प्लॉई बाय ID, आणि हा ID ही पास झाला. पण इथे मी जेव्हा एम्प्लॉई मेथडचं नाव रीड एम्प्लॉई बाय ID, तो ID नाही दिलं तरी चालेल कारण की एंड पॉइंटला काही फरक नाही पडत. रीड एम्प्लॉई इट्स फाईन. गेट मॅपिंग. आता इथे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की मी इथेही गेट मॅपिंग दिलेली आहे आणि इथेही गेट मॅपिंग दिलेली आहे. इथे एकच तुमची URL सेम URL होईल. कोणती URL होईल? लोकल होस्ट, त्याच्यानंतर स्लॅश हा एम्प्लॉई, आणि त्याच्यानंतर काहीच नाहीये. तर या सिच्युएशन मध्ये जेव्हा तुमची सेम URL येते त्यावेळेस तुम्हाला थोडंसं वेगळं करावं लागतं, आणि इथे ऑलरेडी तुमचं वेगळं होणारच आहे. तर गेटमध्ये कसं करणार आहोत, इथे आपल्याला ID घ्यायचं आहे म्हणून ID स्लॅश, आणि आपण पाथ व्हेरिएबल मध्ये घेणार आहोत म्हणून अशा पद्धतीने ID दाखवायचा आहे. आणि तो URL चा डेटा पाथ व्हेरिएबलने घेणार आहोत म्हणून इथे पाथ व्हेरिएबल तुम्हाला घ्यायचा आहे. पाथ व्हेरिएबल पॅरेंथिसिसच्या आतमध्ये तुम्हाला घ्यायचा आहे ID. दॅट्स इट. सेम ॲज डिलीट साठी तुम्हाला काय करायचं आहे, @डिलीट. डिलीट मॅपिंग जे आहे तुम्ही वापरता आहात, पण याला काही दुसरं डिलीट मॅपिंग आपण इथे वापरत नाही आहोत म्हणून पब्लिक वॉइड डिलीट एम्प्लॉई, आणि बाय ID आहे इथे लॉंग ID
डिलीट मॅपिंग आणि जी URL आहे तुमची ही बघा, ही सेम जरी ठेवली तरी चालेल. का सेम जरी ठेवली चालेल? कारण की हा गेट मॅपिंग आहे आणि हा डिलीट मॅपिंग आहे, म्हणजे वेगळी मेथड आहे आणि मी सेमच ठेवणार आहे बघा. आणि याला डेटा रीड करण्यासाठी पाथ व्हेरिएबल नाही घेतोय, पाथ व्हेरिएबल आणि याच्यात मध्ये आयडी. कॉल करून घ्या EMP सर्व्हिस डॉट डिलीट एम्प्लॉय बाय आयडी. झालं. व्हेरी लेस कोड मध्ये कमी वेळामध्ये जास्त काम झालेलं आहे. आणि एक जे तुमचं राहिलेलं आहे ते म्हणजे ऍप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीज फाईल जी आहे. ऍप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीज फाईल, या प्रॉपर्टीज फाईल मध्ये तुम्हाला जे काही आतापर्यंत तुम्हाला जे काही शिकवलेलं आहे, जसं की डेटा सोर्स, सर्व्हर डॉट पोर्ट, ते तुम्हाला इथे वापरायचं आहे, जे सांगायची गरज नाहीये. डेटा सोर्स URL बघा, हे आहे. ड्रायव्हर क्लास नेम हे आहे. युजर नेम हे आहे. पासवर्ड काहीच नसतं याला. दॅट्स इट. कन्सोल मी इनेबल केला जेणेकरून मी बघू शकेन. मी आता याला रन करतो. लेट्स सी. जास्त वेळ नाही लावायचा याला. हे झालं क्रड ऑपरेशन. आणि याची जार बिल्ड करून मी सगळ्यांना व्हॉट्सअपवर पाठवून देतो ग्रुपवर तुमच्या. तुम्ही रन करू यूज करू शकता. तुम्हाला ते पण दाखवतो रन कसं करतात. आता डेटाबेस कसा ओपन करायचा याचा सगळ्यात अगोदर ते बघणार आहोत आपण. काय एरर दिला याने? नो आयडेंटिफायर. ओके, गॉट इट. नो आयडेंटिफायर फाउंड म्हणजे याचा अर्थ आयडी. आपला जो हा आयडी आहे त्याला @ID असं आपण दिलेलं नाही. अनोटेशन जे देणं गरजेचं होतं. तुम्हाला द्यावं लागेल जनरेटेड व्हॅल्यू वगैरे, ऑटोमॅटिक जनरेटेड जर पाहिजेत असेल तर. अँड स्ट्रॅटर्जी जी आहे तुमची, स्ट्रॅटर्जी ऑटो. दॅट्स इट. चेक करूया एकदा एक्झिक्यूट करून. हा, now look at here. It is running an app. Now you want to see the database, so we will see database. कैसे हम लोग डेटाबेस देखेंगे? तो आपका जो भी पोर्ट रनिंग है, मेरा तो पोर्ट जो है लोकल होस्ट कोलन 9090 / और यहाँ पे आपको जस्ट पुट करना है H2 कंसोल और नाउ कनेक्ट करने के लिए भी याद रखिए कि आपको वही ये एम्प्लॉय का बना रन। अभी तो कोई डेटा है नहीं, डेटा के लिए आपको क्वेरी एग्जीक्यूट करनी पड़ेगी, आपको API एग्जीक्यूट करनी पड़ेगी। तो उसके लिए लोकल होस्ट 9090, उसके बाद आपको अगर पोस्ट करना है तो यहाँ से पोस्ट नहीं कर सकते, ये तो डायरेक्टली गेट होगा, उसके अलावा कुछ भी नहीं होगा। यहाँ पे /employee एंड देन स्लैश, तो यहाँ पे अभी एम्प्टी रिस्पॉन्स गेट ऑल मेथड को रिडायरेक्ट होगा ये। लुक इट, अगर यहाँ पे मैं आईडी पास करूंगा एंड देन आईडी पास करूंगा तो वो गेट बाय आईडी के लिए चला जाएगा। दैट्स सिंपल। नाउ टर्न टू build a jar and give it to you. I am sharing my screen. तो आप ये जार कैसे बिल्ड करोगे? आप यहाँ पे राइट क्लिक करो प्रोजेक्ट पे
प्रॉपर्टीज में जाके उसका फोल्डर ओपन हो जाएगा यहाँ पे ऐसे। फोल्डर ओपन झालेला आहे, इथे येऊया आणि हा जो प्रोजेक्ट आहे इथे येऊन याला cmd मेवनची एक कमांड टाकायची तुम्हाला, mvn क्लीन इन्स्टॉल, बस एवढंच पुरेसं आहे. मी स्क्रीन शेअर करत आहे. कुठली स्क्रीन शेअर आहे? मी फोल्डर ओपन केलेला आहे. फोल्डर ओपन करून गाईज एक मिनिट मी तुम्हाला इंटायर स्क्रीन शेअर करतो फॉर द मीन वाईल. बघा तुम्हाला पूर्ण आता स्क्रीन दिसत असेल माझी. मी प्रोजेक्ट ओपन केल्याच्या नंतर मी परत कसा प्रोजेक्ट ओपन केला तो दाखवतो. राईट क्लिक याच्यावर करायचं असं, प्रॉपर्टीज, प्रॉपर्टीज इथे यायचं, हा फोल्डर ओपन होईल आणि आपल्या प्रोजेक्ट मध्ये जायचं मेन वाईल आणि इथे cmd mvn क्लीन इन्स्टॉल. जार तयार होईल, 1-2 मिनिट लागतील त्याला. बघा जेवढ्या काही डिपेंडन्सी आहेत त्या सर्व डिपेंडन्सी प्लस तुमचे जावाचे क्लासेस जे आहेत ते एकत्र क्लब करून एक जार तयार करण्यात येत आहे इथे. जर तुम्ही बघितलं तर 6 सोर्स फाईल्स आहेत असं म्हणणं आहे याचं, म्हणजे 6 क्लासेस आहेत तुमचे टोटल. बघा कंपायलिंग किती, 6 फाईल्स कंपाईल केलेल्या आहेत. एक टेस्ट क्लास फाईल आहे असं म्हणतो तो. कंपायलिंग वर सोर्स फाईल एक टेस्ट क्लास आहे. Now build is success. Start. I am opening the folder using the start dot command. Now this is your jar is ready. Now I am copying this jar and putting into your WhatsApp group. Now you can use this. How will you use? Just wait to upload it. It's 37 MB jar. Or you can do one thing. You can do it here. CMD Java -jar, and what is your project name? So your jar name is WS. Java -jar WS. That's it, and then hit it. So you will get, but before that I need to kill this instance, कारण की हा लोकली जो चालू आहे पोर्ट तो सेम 9090 पोर्ट हा पण यूज करेल. ठीक आहे, तो रिलीज केला मी तिथून. नाव चेक करा, ती कमांड टाकल्याच्या नंतर इथे तुमचा हा प्रोजेक्ट जो आहे 9090 चालू झाला. दॅट्स इट. तुम्ही सर्व एपीआय ज्या ऍज युज्युअल आहेत अशाच एपीआय तुम्ही यूज करू शकता. डेटाबेस मध्ये डेटा आला का नाही ते बघण्यासाठी तुम्हाला परत एकदा सांगतोय की डेटाबेस मध्ये कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला लोकल होस्ट आणि तुमचा जो प्रोजेक्ट आहे तो ज्या पोर्टवर रन होतोय त्या पोर्टवर रन करायचा, तो टाकायचा
H2 कन्सोल. आणि इथे लक्षात ठेवा एच एम्बेडेड ORG आणि हा वाला आहे. कनेक्ट करा आणि जसं काही तुम्ही करता हे बघा तुम्हाला इथे टेबल दिसेल. लेट्स सी रन. काही डेटा नाहीये म्हणून काही दिसणार नाहीये. तुम्हाला डेटा इन्सर्ट करायचा आहे पोस्टमॅन यूज करा. दॅट्स इट.